दिव्याच्या अमावस्येची कहाणी. दीप अमावस्या कथा महात्म्य. एकदा नक्की ऐका. ऐका दीपकानू तुमची कहाणी. आटपाट नगर होते. तिथे एक राजा होता. त्याला एक सून होती. एक दिवस तिने घरातील पदार्थ चोरून खाल्ला आणि आळ मात्र उंदरावर घातला आणि आपल्यावरचा प्रमाद टाळला. इकडे उंदराने विचार केला की हा आपल्यावर उगाचच आळ आला आहे. त्याने त्या सुनेचा सूड घ्यायचे ठरवले. म्हणून त्यांनी विचार केला. सर्व झोपलेली असताना रात्री त्यांनी त्या सुनेची चोळी पाहुण्यांच्या हातरुणात नेऊन टाकली. दुसरे दिवशी तिची फजिती झाली. सासूदिरांनी निंदा केली. घरातून तिला घालवून दिली. तिचा रोजचा नित्यनियम रोज दिवे घासायचे, तेलवात करावी, दिवे स्वतः लावावेत, खडी साखरीने त्यांच्या ज्योती सारवाव्या. दिव्यांच्या अमावस्येला दिव्यांची ती चांगली पूजा करावी व चांगला नैवेद्य दाखवावा. ती घरातून गेल्यावर हे सर्व बंद पडलं. पुढे अमावस्या आली. त्या दिवशी दिव्याची अमावस्या होती. राजा शिकारीहून परत येताना एका मोड्या झाडाखाली विसावा घेण्यासाठी थांबला. तेव्हा त्याचा एक चमत्कार दिसला. आपल्या गावातील सर्व दिवे अदृश्य रूपाने झाडावर येऊन बसले आहेत व कोणाच्या घरी जेवायास काय केले आहे व कशी पूजा मिळाली वगैरे आपापसात एकमेकाशी चौकशी चालली होती. सर्व दिव्यांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगितली. शेवटी राजाच्या घरचा दिवा आपली हकीकत सांगू लागला. बाबांनो, काय सांगू, मी या गावाच्या राजाचा घरचा दिवा. दरवर्षी सर्व दिव्यात मी मुख्य असायचो, पण यंदा माझ्यासारखा अभागी दिवा कोणी नसेल. मला फार कष्टात दिवस काढावे लागत आहेत. त्याला कारण असे की राजाला एक सून होती. तिने एक दिवस घरातील पदार्थ चोरून खाल्ला व प्रसाद टाळण्यासाठी उंदरावर आळ टाकला. इकडे उंदराने विचार केला की आपल्यावर हा खोटा आळ घातला आहे, तेव्हा हिचा सूड घ्यावा. म्हणून त्याने रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या हातरुणात नेऊन टाकली. दुसरे दिवशी तिची फजिती झाली. सासूदिरांनी निंदा केली व घरात हकलून दिली. म्हणून मला हे दिवस आले. ती दरवर्षी माझी मनोभावे पूजा करते. ती जिथे असेल तिथे कुशाल असो, असं म्हणत त्याने आशीर्वाद दिला. हा सर्व प्रकार राजाने स्वतः ऐकला. आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली. घरी आला व सर्वांना विचारले की कोणी त्याला प्रत्यक्ष पाहिले आहे का. मग राजाने मेना पाठवून तिला आणवले व झालेल्या गोष्टीबद्दल राजाने तिची क्षमा मागितली. सर्व घराचा अधिकार तिला दिला. मग सुखानं रामराज्य सुरू झालं. तर जसा तिला दीपक प्रसन्न झाला आणि तिच्यावरचा आळ टळला, तसा तुमचा आमचा टळो. ही 7 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफल संपूर्ण. अशीच एक भक्तानू दीप अमावस्याची कथा आहे, ती तुम्ही ऐकावी. तमिळ देशाच्या पशुपती शेट्टी नावाच्या श्रेष्ठीला विनीत व गौरी अशी 2 मुले होती. लहानपणीच दोघांनी असे ठरवले होते, गौरीला ज्या मुली होतील त्या मुली विनीतच्या मुलांना द्याव्यात. पुढे गौरीला 3 मुली व विनीतला 3 मुले झाली. गौरीच्या धाकट्या मुलीचे नाव सगुणा होते. गौरीच्या घरात लक्ष्मी नांदत होती. परंतु विनीतचे दैव फिरल्याने तो दरिद्री झाला. भाऊ गरीब झालेला पाहून तिने वचन विसरली व पहिल्या 2 मुलींचे लग्न श्रीमंताच्या घरी केले. नंतर सगुणीचा विचार करू लागली.
गौरीने आईने भावाला दिलेले वचन मोडले. ही गोष्ट ऐकून सगुणेला फार वाईट वाटले. तिने विनीतच्या धाकट्या मुलाशी लग्न करायचे ठरवले. गौरी तिच्यावर संतापली, परंतु तिने हेका सोडला नाही. लग्न होऊन ती विनीतच्या घरी आली. गरिबीत सांभाळून संसार करू लागली. एके दिवशी त्या नगराचा राजा स्नानासाठी गेला असता त्यांनी रत्नजडित अंगठी जी कटड्यावर ठेवली होती ती एका घारीने उचलून नेली. अंगठी घेऊन घार सगुनीच्या घराच्या छपरावर येऊन बसली. ती खाद्यवस्तू नाही हे असे समजून तिने टाकून उडून गेली. नंतर ती सगुणेला मिळाली. ती राजाची आहे हे समजताच तिने ती राजाला नेऊन दिली. राजाने प्रसन्न होऊन तिला बक्षीस दिले व अजून काय हवे तर माग असेही सांगितले. सगुनीने मागितले, फक्त येत्या शुक्रवारी राज्यात फक्त माझ्या घरी दिवे असावे व दुसऱ्या कोणाच्याही घरात दिवे लागू नयेत असा हुकूम काढा. राजाने तसेच केले. मग शुक्रवारी सगुनीने सर्व घरभर दिवे लावले. तिने उपवास केला. राज्यात कोणाच्याच घरी दिवे नव्हते. आपल्या दोन्ही दिरांना पुढच्या व मागच्या बाजूला उभे केले व येणाऱ्या सुवासिनी बायकाकडून परत जाणार नाहीत अशी शपथ घाल व घरातून मागच्या बाजूने जाणाऱ्या बायकांना परत येणार नाहीत अशी शपथ घाल. त्याचप्रमाणे तिने केले. अशा रीतीने फक्त लक्ष्मी तिच्या घरात राहील व अलक्ष्मी घरातून निघून गेली. या घटनेने सगुनेच्या घरात लक्ष्मी कायम राहिली व घरात धनधान्य खूप झाले. राज्यातील लोक सगुनेला लक्ष्मीचा अवतार मानू लागले. अशी ही कथा दीप अमावास्येला सांगितली जाते. भक्तांनो, दीप अमावास्येच्या दिवशी घरातील सर्व दिव्यांची पूजा केली जाते. कणकीचा दिवा प्रज्वलित करून त्याला नैवेद्य देवाला दाखवला जातो. आपल्याकडे प्रत्येक पूजा किंवा व्रताच्या दिवशी कहाणी वाचली जाते. दीप अमावास्येच्या निमित्त तुम्ही आज या कहाण्या ऐकल्या. जर तुम्हाला या कहाण्या आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.